नमस्कार. आज आपल्याकडे क्लायंट आलेले आहेत. त्यांचं हेअर ट्रान्सप्लांट आपण 15 ऑक्टोबरला केलेलं होतं आणि झाल्यानंतर रिझल्ट बऱ्यापैकी चांगला आला. केस वाढले, जरासे पडले पण आणि त्यांचे केस खूप गळत आहेत आणि ते खूप पॅनिक झाले. तुम्हाला दाखवतो मी. तर इथं बघू शकता, आता जस्ट ते आले होते, मी डोक्यावरनं हात फिरवला आणि तुम्ही या भागात पण बघू शकता की केस बऱ्यापैकी पातळ झालेत. आपण हा पोर्शन केला होता आणि या साईडचा पोर्शन पण केला होता, मधला पोर्शन केलेला नव्हता. पण तुम्ही बघू शकता केस गळत आहेत आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे डॅन्ड्रफ दिसतो. तर याचं महत्त्वाचं कारण की मी त्यांच्याशी बोललो तर मला एक लक्षात आलं की ते डोकं घासत नाही आहेत का, कारण की त्यांना असं वाटतं की केस खूप गळत आहेत. पण ॲक्च्युली हे जे केस गळत आहेत दिस इज टोटली नॅचरल. याला शेडिंग फेज म्हणतात. आणि जे जुने केस म्हणजे त्यांचे ओरिजिनल केस होते ते गळत आहेत, त्याला पण शॉक लॉस असं म्हणतात. ही हिलिंगचा पूर्णपणे पार्ट आहे. त्याच्यामुळं अनेक लोकांना असं वाटतं की मी डोकं घासल्यावर केस गळतात का ट्रान्सप्लांट नंतर, किंवा जिम केल्यामुळं गळतात का, किंवा माझं काही डाएट चुकीचं आहे, मी खूप स्ट्रेस घेतला त्याच्यामुळे गळतात. पण ही टोटली एकदम नॉर्मल नॅचरल हिलिंग प्रोसेस आहे आणि ह्याला तुम्हाला वेळ देणं खूप गरजेचं आहे. ह्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की पेशन्स. आणि मी सगळ्या पेशंटना हा सल्ला देतो की तुम्ही साधारण ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 5 ते 6 महिने ॲब्सोल्युटली लक्ष देऊ नका आणि डॉक्टरने सांगितलेली मेडिसिन रेग्युलरली घ्या. तुम्हाला चांगला रिझल्ट नक्की येईल.